हॅलो फ्रेंड्स, प्रगतीज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. चला तर मग आज आपण बनवूयात मसाला डोसा विथ रेड चटणी. तर त्यासाठी इथे तुम्ही बघू शकता, ॲक्च्युली मला मुगाचा डोसा करायचा होता, पण ह्याच्यामध्ये थोडी गडबड झाली. एक स्टंट मारला मी. जी तूर डाळ, आपली सालीवाली तूर डाळ असते, तर ती मी खिचडीसाठी भिजवली होती आणि मी खिचडी बनवलीच नाही. तर ते तांदूळ आणि डाळ तशीच भिजत राहिली होती आणि हे पण मी भिजत घातलं होतं. तर मग ती त्याच्यामध्ये मिक्स केलं. तर मग ह्या डोशाला मी काय नाव काय देऊ तेच मला कळत नव्हतं. तर मग मी मसाला डोसा म्हटलं. तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की सांगा की काय नाव द्यायचं आहे. तर ह्या डोशासाठी मी 1 वाटी मूग डाळ घेतली होती, 2 वाटी तांदूळ घेतले होते, पाऊण वाटी चणा डाळ आणि जे भिजत ठेवलेले खिचडीसाठी तर ते अर्धी वाटी तूर डाळ आणि अर्धी वाटी आपले तांदूळ. तर मग छान झालं आहे ते डोसा, तुम्ही बघू शकता. आता आपण रेड चटणी बनवूयात. 1 चम्मच तेल घातला होता, त्याच्यामध्ये मी चणा डाळ आणि तूर डाळ 1 चम्मच घातलेला आहे आणि 5-6 लसूण पाकळ्या आणि मिरची तुम्ही बघू शकता आणि 1 कांदा घेतला होता मोठ्या आकाराचा आणि त्याचबरोबर मी इथे 1.5 टोमॅटो घेतला आहे. तुम्ही मीडियम साईजचे 2 घेऊ शकता आणि 1 तुकडा खोबरा घेतलेला आहे, ओला नारळ. तर हे आता मिक्स आपल्याला थोडंसं शिजवून घ्यायचं आहे आणि 7-8 कढीपत्त्याची पानं पण घातलेली आहेत. तर चवीनुसार मीठ घालूयात आणि हे आपल्याला थोडं शिजवून घेऊयात. टोमॅटो शिजेपर्यंत आपल्याला थोडंसं हे करून घेऊयात. तुम्ही बघू शकता, मी आता मिक्स करते. थोडंसं हिंग घातलेलं आहे. झाकून ठेवूया आपण 5 मिनटं. तर तुम्ही बघू शकता इथे टोमॅटो शिजलेला आहे आपला. तर आपण हे आता काढून घेऊयात. आता हे एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आणि थंड करायला ठेवूयात. तोपर्यंत आपण बटाट्याच्या भाजीची तयारी करू. तर त्याच कढईमध्ये मी बटाट्याची भाजी बनवते मसाला डोशासाठी. तर इथे मी 1 चम्मच तेलामध्ये राई आणि जिरे घातलेले आहे. थोडं आपल्याला हे होऊन देऊया. त्याच्यानंतर मग इथे मी उभा चिरलेला कांदा घातला आहे 1. तुम्ही बघू शकता. थोडासा कढीपत्त्याची पानं अशी तोडून घेतलेली आहेत, जेणेकरून आपल्या खाताना तोंडामध्ये नाही यायला पाहिजे म्हणून. आणि ते 2 हिरवी मिरची घेतलेली आहे आणि 4 लसूणच्या कळ्या, तर त्या मिक्सरमध्ये फिरवून घेतलेल्या आहेत. आता हे आपण मिक्स करून घेऊयात. आपल्याला इथे कांदा ना पूर्ण शिजवायचं नाही आहे किंवा असं गोल्डन ब्राऊन करायचं नाही. आपल्याला थोडंसं हलका कच्चाच ठेवायचा आहे. मग आपली भाजी खूप छान लागते डोसा खाताना. तुम्ही बघू शकता. थोडं हिंग घातलेलं आहे, हळद घालते आहे मी. कांदा जास्त परतवलेला नाही आहे. आता आपण ह्याच्यामध्ये बटाटे घालूयात. तर इथे 4 बटाटे घेतले होते, थोडेसे असे मॅश करून घेतलेत. मिक्स करून घेऊयात आणि वरून कोथिंबीर घालू. ते 2 मिनटं झाकून ठेवूयात भाजीला. आपली भाजी रेडी आहे आणि चटणी ते थंड झालेलीच आहे. आता आपण वाटून घेऊयात. तुम्ही बघू शकता, ही चटणी खूप छान लागते. तुम्ही नक्की ट्राय करा आणि डोशाबरोबर नक्की खा. आपली भाजी पण तयार आहे मसाला डोशासाठी. तुम्ही बघू शकता. साईडला ठेवून देवा. चटणी वाटून घेऊया. चटणी पण आपण वाटून झालेली आहे आपली. वाव, मस्त. चटणीला आता तडका देऊयात. ते मी पॅन घेतलेला आहे, थोडं तेल घालून मोहरी आणि कढीपत्ता घातलेला आहे. थोडासा हिंग पण टाकते आहे. मस्त छान आपला तडका झालेला आहे. झाकून ठेवूयात. फोडणी दिली की तुम्ही 2 मिनटं झाकून ठेवा, जेणेकरून आपली फोडणी आहे ना छान बसते त्याच्यामध्ये, तडक्यामध्ये. आता इथे डोसा करूयात. आता डोशाचं तुम्हाला मी एक सांगते, जसं आपण मुगाचा डोसा करतो तर तो डोसा सॉफ्ट होतो. म्हणजे नुसतं मुगाची डाळ किंवा मूग घातले तर ह्याच्यामध्ये मी चणा डाळ आणि जी उडीद डाळ घातलेली आहे ना, त्याच्यामुळं डोसा माझा इतका भारी झाला होता, खूप क्रिस्पी झाला होता. तुम्ही बघू शकता. आणि आपल्या डोसा बनवताना तुम्ही चणा डाळ आहे ना पाऊण वाटी जरूर घाला. त्या चणा डाळीमुळे आपल्या डोशाला ना असा गोल्डन ब्राऊन कलर येतो छान. तुम्हाला दाखवते मी. आणि तुम्ही बघू शकता. थोडं झाकून ठेवूयात. आणि डोसा आपला खूप छान झाला होता, एकदम क्रिस्पी, खायला पण टेस्टी. असं काय वाटलंच नाही की ह्याच्यामध्ये मूग आणि तूर डाळचं मिक्स आहे असं. म्हणजे तुम्ही बघू शकता इथे आपला डोशाला छान कलर आलेला आहे आणि कुठेही सॉफ्ट डोसा झालेला नाही. नाहीतर मुगाचा डोसा सॉफ्ट होतो. तुम्ही बघू शकता. मस्त क्रिस्पी झालं आहे. इथे मी प्लेटिंग करते. सांबार पण बनवलं आहे, भाजी, चटणी आणि मी तोडून पण दाखवते, जेणेकरून तुम्हाला कळेल की किती क्रिस्पी आहे आपला डोसा. तर आपला व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट नक्की करा आणि कसं वाटलं नक्की सांगा. थँक्यू. असेच नवनवीन
रेसिपीज बघण्यासाठी आपला व्हिडिओला लाईक करा.